नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वुडचा शैक्षणिक खलिता नेमका काय आहे किंवा वुडच्या शैक्षणिक खलित्यामधील शिफारशी नेमक्या कोणकोणत्या आहेत याविषयीचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण मागील एका टॉपिकच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने किंवा ब्रिटिश शासनाने भारतामध्ये शिक्षण प्रसाराच्या दृष्टिकोनातून नेमकी कोणकोणत्या प्रकारची कार्य केली याविषयीचा आढावा आपण घेतला, की ज्याच्यामध्ये लॉर्ड मेकॉले असेल किंवा लॉर्ड बेटिंग असेल यांनी भारतामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात कशा प्रकारे केली आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसाराचं कार्य करण्यासाठी कशा प्रकारे परवानगी दिली याविषयीची माहिती आपण अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि जसं आपण बघितलं की भारतामध्ये ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून शिक्षण प्रसार करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कायदे त्या काळामध्ये करण्यात आले होते, की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो कायदा केला होता तो म्हणजे 1813चा चार्टर ॲक्ट किंवा चार्टर कायदा, की ज्या कायद्यानुसार भारतातील शिक्षणासाठी 1,00,000 रुपयांचं अनुदान त्या काळामध्ये मंजूर करण्यात आलं होतं. म्हणजे भारतातील शिक्षण प्रसार करण्यासाठी किंवा भारतामध्ये शिक्षणाचा विकास करण्यासाठी 1813मध्ये एक चार्टर ॲक्ट तयार करण्यात आला, की ज्याच्यामध्ये 1,00,000 रुपयाचं अनुदान त्या काळामध्ये देण्यात आलं होतं. त्यानंतर बरोबर 20 वर्षानंतर 1833ला एक शिक्षणविषयक कायदा परत आणला, की ज्या कायद्यामध्ये हे 1,00,000 रुपयाचं अनुदान 10,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं होतं. म्हणजे 10,00,000 रुपये अनुदान देण्याचं नंतरच्या काळामध्ये 20 वर्षांनी ब्रिटिश शासनानं मंजूर केलं होतं आणि भारतामध्ये शिक्षणाचा विकास करण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली होती. आणि मग त्याच्यानंतर परत बरोबर 20 वर्षांनी म्हणजे 1853ला परत एक चार्टर ॲक्ट करण्याची वेळ आली होती, कारण ब्रिटिश शासनाचं असं ठरलं होतं की दर 20 वर्षांनी भारतातील शिक्षणाचा आढावा घ्यायचा आणि भारतातील शिक्षणामध्ये आपल्याला जर काही सुधारणा करावायच्या असतील तर त्या सुधारणा आपण दर 20 वर्षांनी करूया या दृष्टिकोनातून त्यांनी मग 1813ला पहिला कायदा आला, 1833ला दुसरा कायदा आला आणि मग 20 वर्षांनी 1853 साली तिसरा कायदा करण्याची गरज भासली. त्यावेळेस मग ब्रिटिश शासनानं काय केलं की एका पार्लमेंटरी कमिटीची नियुक्ती केली. म्हणजे भारतातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणं आणि त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या आपल्याला कराव्या लागतील किंवा शिक्षण प्रसाराचं कार्य कशा पद्धतीनं करावं लागेल हे तपासण्यासाठी किंवा हे सर्वेक्षण करण्यासाठी एका पार्लमेंटरी कमिटीची नियुक्ती त्या काळामध्ये करण्यात आली. आणि मग ह्या कमिटीचा जो हेतू होता तो हेतू काय होता बघा, की भारतीय शिक्षणाच्या प्रगतीचे सर्वेक्षण करणे. म्हणजे ही कमिटी जी नेमली होती त्या कमिटीचा हेतू होता की भारतीय शिक्षणाच्या प्रगतीचे सर्वेक्षण करणे हा पहिला हेतू किंवा हा मुख्य हेतू त्या कमिटीचा किंवा या पार्लमेंटरी कमिटीचा होता. आणि मग ही कमिटी जी आहे या कमिटीनं जे भारतीय शिक्षणाच्या प्रगतीचं सर्वेक्षण केलं आणि त्याच्यावरून जो काही अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं होतं की भारतीय शिक्षणाचा विकास हा कोणत्याही प्रकारे ब्रिटिश साम्राज्याला हानिकारक होणार नाही. म्हणजे ब्रिटिश सरकारला कुठल्याही प्रकारे त्याचा तोटा होणार नाही अशा पद्धतीचा अहवाल त्या काळातले जे काही ही पार्लमेंटरी कमिटी नियुक्त केली होती त्या कमिटीच्या सदस्यांनी एक अहवाल इंग्लंडला कळवला, की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय शिक्षणाचा विकास हा कोणत्याही प्रकारे ब्रिटिश साम्राज्याला हानिकारक होणार नाही. कारण ब्रिटिश साम्राज्य भारतामध्ये विस्तारात चाललं होतं, त्याचबरोबर या साम्राज्याला विरोध देखील सुरू झाला होता. मात्र तो विरोध जो आहे तो विरोध असला तरीसुद्धा आपण शिक्षणाची प्रगती किंवा विकास करू शकतो आणि त्यामुळं ब्रिटिश साम्राज्याला आपल्या कुठलाही धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीचा अहवाल या कमिटीनं दिला. आणि ही जी पार्लमेंटरी कमिटी होती या समितीचे अध्यक्ष जे होते ते होते वूड. म्हणजे श्रीयुत वूड हे या कमिटीचे अध्यक्ष होते, प्रमुख होते. आणि म्हणून त्यांच्या या शैक्षणिक अहवालाला किंवा त्यांच्या या शैक्षणिक खलित्याला वूडचा शैक्षणिक खलिता असं देखील म्हटलं जातं. म्हणजे या समितीचे अध्यक्ष श्रीयुत वूड असल्यामुळं या शैक्षणिक अहवालाला काय म्हटलेलं आहे, वूडचा शैक्षणिक खलिता असं संबोधलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन 1-2 नावं त्याला आहेत बघा, की भारतीय शिक्षणाचा हक्क संरक्षक कायदा. म्हणजे भारतीय
शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचा हक्क संरक्षक कायदा म्हणून देखील या खलित्याकडे बघितलं जातं, किंवा मॅग्ना चार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन असं देखील याला इंग्रजीमध्ये संबोधलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या नावांनी हा जो शैक्षणिक खलिता आहे किंवा मूळचा खलिता आहे त्याला अशा पद्धतीनं वेगवेगळी नावं असलेली आपल्याला दिसून येतील. आणि हा जो शैक्षणिक खलिता आहे किंवा हा जो शैक्षणिक अहवाल आहे, या अहवालामध्ये एकूण 100 कलमं त्याच्यामध्ये आपल्याला असलेले दिसून येतील. म्हणजे संपूर्ण अहवाल जो या कमिटीने दिला होता त्या अहवालामध्ये एकूण 100 कलमांचा समावेश होता किंवा 100 शिफारशींचा समावेश होता, की ज्या शिफारशी आता हे सगळेच्या सगळे 100 कलमं आपण या ठिकाणी पाहणार नाही, मात्र त्यातले जे काही प्रमुख कलमं आहेत किंवा ज्या काही प्रमुख शिफारशी आहेत की ज्या शिफारशी भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरल्या किंवा महत्त्वपूर्ण अशा आहेत, अशा काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या कलमांचा किंवा शिफारशींचा अभ्यास आपण या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून करणार आहोत. तर मग ह्या वूडच्या शैक्षणिक खलित्यामधील नेमक्या शिफारशी कोणत्या आहेत, तर त्या शिफारशी कुठल्या आहेत या शिफारशींचा आढावा आता आपण घेऊया. तर त्यातली पहिली जी शिफारस आहे ती बघा, शैक्षणिक जबाबदारीचा स्वीकार. म्हणजे वूडचा शैक्षणिक खलिता जो आहे त्या खलित्यामध्ये जी काही 100 कलमं लिहिले गेलेली होती किंवा ज्या काही 100 कलमांचा समावेश केलेला होता, 100 शिफारशींचा समावेश केलेला होता, त्यातली महत्त्वपूर्ण अशी पहिली शिफारस जी आहे ती म्हणजे भारतातील शैक्षणिक जबाबदारीचा स्वीकार. म्हणजे भारतामधील शैक्षणिक जबाबदारी जी आहे ही भारतीय शिक्षणाची जबाबदारी ही ब्रिटिश शासनानं प्रथमतः स्वीकारली होती. कारण लॉर्ड मेकॉले असेल, लॉर्ड बेटिंग असेल किंवा पाठीमागचा ब्रिटिश काळातील शिक्षण हा जो टॉपिक आपण बघितला की ज्याच्यामध्ये बघितलं की भारतातल्या शिक्षणाची प्रगती करत असताना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी पैसे मंजूर केले होते किंवा अनुदान मंजूर केलं होतं, मात्र ते संपूर्ण अनुदान केवळ पाश्चिमात्य शिक्षणाच्या विकासासाठीच ते खर्च करत होते. मात्र हा जो काही वूडचा खलिता आहे या वूडच्या खलित्यानं प्रथमतःच काय केलं की भारतीय शिक्षणाची जबाबदारी ही ब्रिटिश शासनाचीच आहे अशा पद्धतीनं काय केलं सांगितलं आणि भारतीय शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश शासनानं स्वीकारली. भारतातील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही ब्रिटिश सरकारचीच आहे अशा पद्धतीनं स्पष्टपणे मत या शैक्षणिक खलित्यामध्ये शैक्षणिक अहवालामध्ये वूड यांनी सांगितलं होतं. आणि या आज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं होतं की ब्रिटिश शासनाला भारतामध्ये अनेक विषय जरी महत्त्वाचे वाटत असले तरी त्यातला अतिशय महत्त्वाचा विषय आहे किंवा लक्ष वेधून घेणारा जो विषय आहे तो म्हणजे शिक्षण. आणि म्हणून भारतातील शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किंवा भारतातील शिक्षणाचा विकास करण्यासाठी ह्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी जी आहे ही संपूर्ण जबाबदारी कोणाची राहील तर ब्रिटिश शासनाचीच राहील, ब्रिटिश सरकारचीच राहील अशा पद्धतीने त्यांनी या अहवालामध्ये स्पष्ट केलं. आणि म्हणून भारतातील शिक्षणाची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी ब्रिटिश शासनानं त्या काळामध्ये 1854 साली स्वीकारलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे 1853 साली जरी ही कमिटी नियुक्त केलेली असली तरी याचा अहवाल जो आहे तो अहवाल 1854 साली आला होता. म्हणून वूडचा शैक्षणिक खलिता जो आहे तो 1854 म्हणून संबोधला जातो. आणि मग 1854 साली भारतातील शिक्षणाच्या संपूर्ण जबाबदारी जी आहे ही जबाबदारी ब्रिटिश सरकारचीच आहे अशा पद्धतीने या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर दुसरी शिफारस आहे ती म्हणजे शिक्षणाचे ध्येय. म्हणजे शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर किंवा भारतातील शिक्षणाचा विकास करण्याची जबाबदारी ही ब्रिटिश शासनाचीच आहे अशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केल्यानंतर मग हे शिक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, त्या शिक्षणाचा अभ्यासक्रम नेमका काय असला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला भारतातील शिक्षणाचा विकास करायचा आहे हे सगळ्या गोष्टी ठरवत असताना मग ह्या सर्व प्रक्रियेमधलं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिक्षणाची ध्येय किंवा उद्दिष्टे. म्हणजे कुठलाही शिक्षणक्रम ठरवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे त्या शिक्षणाचं ध्येय नेमकं काय आहे, त्या अभ्यासक्रमाचं ध्येय नेमकं काय आहे, काय उद्दिष्ट आहे, विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला नेमकं काय त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षणक्रमाच्या माध्यमातून साध्य करायचं आहे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असते. आणि त्यामुळं ब्रिटिश सरकारनं देखील मग भारतीय शिक्षणाचा विकासाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मग त्या शिक्षणाचं ध्येय काय असलं पाहिजे हे स्पष्ट करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आणि मग ही जी ध्येय आहे ती ध्येय एकूण
4-5 ध्येय या ठिकाणी सांगितलेले आपल्याला दिसतील. तर ती ध्येय नेमकी कोणती आहेत बघा. तर पहिलं ध्येय आहे भारतीयांना पाश्चिमात्य ज्ञान देणे. म्हणजे पाश्चिमात्य ज्ञान जे आहे हे पाश्चिमात्य ज्ञान भारतीयांना देणं हे पहिलं ध्येय त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे जसं ब्रिटिश सरकारनं जरी भारतातील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली असली तरी मुख्य ध्येय त्यांचं हेच होतं की भारतामध्ये पाश्चिमात्य ज्ञानाचा प्रसार करणं, म्हणजेच इंग्रजी ज्ञानाचा प्रसार करणं, इंग्रजी वाङ्मयाचा प्रसार करणं हे प्रमुख ध्येय होतं. त्यानंतर दुसरं ध्येय आहे बघा की इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य वाङ्मय यांच्याद्वारे भारतीयांची बौद्धिक पातळी, शब्द चुकला आहे बघा, भारतीयांची बौद्धिक पातळी जी आहे ही बौद्धिक पातळी त्यांची उंचावणे आणि त्यांची नैतिकता उंचावणे. म्हणजे भारतीयांची बौद्धिक पातळी असेल ती बौद्धिक पातळी आणि त्याचबरोबर नैतिकता उंचावणे अशा पद्धतीनं हे दुसरं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. तर भारतीयांची बौद्धिक पातळी जी आहे, बौद्धिक स्तर जो आहे तो बौद्धिक स्तर त्यांचा उंचावला पाहिजे किंवा बौद्धिक पातळी त्यांची विकसित झाली पाहिजे आणि त्याचबरोबर नैतिकता देखील उंचावली पाहिजे किंवा नैतिकता देखील त्यांच्यामध्ये विकसित झाली पाहिजे. मात्र हे कशाच्या माध्यमातून, तर इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य वाङ्मय. म्हणजे इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य वाङ्मयाच्या माध्यमातून भारतीय लोकांची नैतिकता आणि बौद्धिक पातळी उंचावणं हे दुसरं ध्येय या अभ्यासक्रमामध्ये ठेवले, शिक्षणामध्ये ठेवलेलं दिसेल. तिसरं ध्येय आहे ब्रिटिश सरकारला मदत करणारे इंग्रजनिष्ठ भारतीय सुशिक्षित तयार करणे. म्हणजे ब्रिटिश शासनाला भारतामध्ये अशा प्रकारचे लोक तयार करायचे होते की जे लोक इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतील आणि इंग्रजनिष्ठ बनतील, इंग्रजांच्या विरोधामध्ये ते काम करणार नाहीत, अशा पद्धतीचे इंग्रजनिष्ठ भारतीय सुशिक्षित त्यांना तयार करायचे होते. आणि म्हणून हे तिसरं ध्येय त्यांनी ठेवलेलं दिसेल. आणि चौथं आहे शिक्षित असे मनुष्यबळ राज्यकारभारासाठी तयार करणे. म्हणजे ब्रिटिश सरकारनं भारतामध्ये आपलं जे काही ब्रिटिश साम्राज्य आहे या ब्रिटिश साम्राज्याची स्थापना केली होती आणि हळूहळू हे साम्राज्य त्यांना बळकट करायचं होतं किंवा पुढील अनेक वर्ष त्यांना भारतामध्ये राज्य करायचं होतं. आणि मग हे राज्य करण्यासाठी किंवा राज्यकारभार करण्यासाठी त्यांना सुशिक्षित अशा मनुष्यबळाचा उपयोग करायचा होता किंवा सुशिक्षित असं मनुष्यबळ त्यांना पाहिजे होतं. आणि हे मनुष्यबळ सारखं इंग्लंडमधून मागून त्यांना परवडणारं नव्हतं आणि म्हणून त्यांचं शिक्षण देत असताना त्यांनी म्हटलंय की भारतामध्येच इंग्रजी आणि पाश्चिमात्य ज्ञानाच्या माध्यमातून सुशिक्षित असं मनुष्यबळ तयार करणं की ज्या मनुष्यबळाचा उपयोग त्यांना राज्यकारभार करण्यासाठी होईल. तर अशा पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार करत असताना ही शिक्षणाची जी ध्येय आहेत ही शिक्षणाची ध्येय त्यांनी ठेवलेली आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे अभ्यासक्रम. म्हणजे आता शिक्षणाची ध्येय काय असावं हे ठरलं किंवा शिक्षणाची वेगवेगळ्या प्रकारची ध्येय ठरली आणि मग शिक्षणाची ध्येय साध्य करण्याचं साधन म्हणजे काय, तर अभ्यासक्रम. म्हणजे शिक्षणाची ध्येय जर साध्य करायची असतील तर त्यासाठी अभ्यासक्रम काय असला पाहिजे हे ठरवून देणं गरजेचं आहे. आणि मग वरच्या खाली त्यामध्ये भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार करत असताना कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम असला पाहिजे यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आणि तो अभ्यासक्रम देखील सांगण्याचं काम केलं की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की लॉर्ड मेकॉले जो होता त्या लॉर्ड मेकॉलेनं काय केलं होतं की भारतामधील ज्या का संस्कृत, अरबी आणि फारसी ज्या भाषा होत्या की ज्या भारतीय भाषा होत्या या भाषांचं अवमूल्यन त्यानं केलं होतं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र वूड जो आहे या वूडनं काय केलं की संस्कृत, अरबी आणि फारसी भाषेचे महत्त्व जे आहे हे महत्त्व त्यानं ओळखलं. म्हणजे जसं इंग्रजी भाषा आणि पाश्चिमात्य वाङ्मय महत्त्वाचं आहे तशाच पद्धतीनं भारतामध्ये असणाऱ्या ह्या संस्कृत, अरबी आणि फारसी ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि भारतीय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या भाषेचं असणारं महत्त्व जे आहे हे महत्त्व वूडनं ओळखलेलं होतं. आणि त्यामुळं त्यानं काय केलं की आपल्या या शैक्षणिक खलित्यामध्ये संस्कृत, अरबी आणि फारसी भाषेचं महत्त्व जे आहे हे महत्त्व मान्य करून त्या भाषांना देखील अभ्यासक्रमामध्ये स्थान देण्याचं काम केलं. त्यांनी असं म्हटलं आहे की भारतीयांच्या शिक्षण संस्थांमध्ये जो काही अभ्यासक्रम राबवला जाईल या अभ्यासक्रमामध्ये या संस्कृत, अरबी आणि फारसी भाषांच्या अभ्यासाची शिफारस देखील त्यांनी केली. म्हणजे भारतामध्ये ज्या काही भारतीय शिक्षण संस्था आहेत त्या भारतीय शिक्षण संस्थांमध्ये जो अभ्यासक्रम राबवला जाईल त्याच्यामध्ये संस्कृत, अरबी आणि फारसी ह्या भाषा प्रामुख्यानं तिथं शिकवल्या जातील
आणि त्याचबरोबर त्यानं अजून एक सांगितलं की संस्कृत, अरबी आणि फारसी या भारतीय भाषांबरोबरच जर भारतीयांची उन्नती आपल्याला घडवून आणायची असेल, भारतीयांचा विकास जर आपल्याला करायचे असेल तर काय करावं लागेल की पाश्चिमात्य कला, तत्त्वज्ञान आणि वाङ्मय भारतीयांना काय करावं लागेल, शिकवावं लागेल. म्हणजे केवळ भारतीय भाषांच्या माध्यमातून भारतीयांची उन्नती होणार नाही, विकास होणार नाही, तर त्यासाठी पाश्चिमात्य कला किंवा पाश्चिमात्य ज्ञान जे आहे, पाश्चिमात्य वाङ्मय आहे, तत्त्वज्ञान आहे, याचासुद्धा विकास भारतामध्ये झाला पाहिजे किंवा त्याचं देखील ज्ञान भारतीय लोकांना दिलं पाहिजे. तरच भारतीयांची खऱ्या अर्थानं उन्नती होईल किंवा भारतीयांच्या शिक्षणाचा विकास जो आहे तो विकास होईल. आणि म्हणून बोर्डनं काय केलं की या अभ्यासक्रमामध्ये भारतीय भाषा आणि कला ज्या आहेत त्याचबरोबर युरोपियन शिक्षणाची देखील शिफारस केली होती. म्हणजे संस्कृत, अरबी आणि फारसी ह्या भाषांच्या विकासाबरोबरच इंग्रजी भाषा किंवा युरोपियन शिक्षण, पाश्चिमात्य वाङ्मय जे आहे त्या शिक्षणाची सुद्धा शिफारस केली. म्हणजेच काय केलं की वूडनं महित भाषानिष्ठ आणि आंग्ल भाषानिष्ठ या दोघांनाही खुश करण्याचा प्रयत्न या शैक्षणिक खलित्याच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येईल. कारण लॉर्ड मेकॉलेनं महित भाषानिष्ठ आणि आंग्ल भाषानिष्ठ यांचा वाद मिटवत असताना केवळ आंग्ल भाषांनाच त्यानं महत्त्व देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळं भारतीय लोक नाराज झाले होते की जी नाराजी दूर करण्याचं काम या ठिकाणी वूडनं केलं की या वूडच्या खलित्यामध्ये त्यानं भारतीय भाषा आणि पाश्चिमात्य भाषा दोघांनाही स्थान दिलं. आणि त्यामुळं महित भाषानिष्ठ आणि आंग्ल भाषानिष्ठ दोघंही खुश करण्याचा प्रयत्न त्यानं या शैक्षणिक खलित्याच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाची शिफारस आहे ती म्हणजे शिक्षणाचे माध्यम नेमकं कोणतं असलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाचं ध्येय ठरलं, अभ्यासक्रम काय असावा ते ठरवलं, मग हा अभ्यासक्रम कोणत्या माध्यमातून शिकवला गेला पाहिजे हे महत्त्वाचं असतं. आणि मग त्या शिक्षणाचं माध्यम नेमकं काय असावं हे स्पष्ट करत असताना त्यानं असं सांगितलं आहे की शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजी भाषाच असलं पाहिजे. म्हणजे जसं लॉर्ड मेकॉलेनं सांगितलं होतं की भारतामध्ये शिक्षणाचा विकास करण्यासाठी इंग्रजीच माध्यमाचा वापर करावा, तशाच पद्धतीनं वूडच्या खलित्यामध्ये सुद्धा त्यानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की भारतीय भाषांमध्ये असणारी जी काही पुस्तकांची दुर्मिळता आहे, म्हणजे भारतीय भाषा संस्कृत, अरबी आणि फारसी जे आहेत त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं लिहिली गेली नाहीत किंवा पुस्तकांची कमतरता आहे. आणि हे लक्षात घेऊन शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी भाषाच असलं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस त्यानं आपल्या खलित्यामध्ये, आपल्या शैक्षणिक अहवालामध्ये केलेली दिसेल. मात्र त्याचबरोबर त्यानं हे देखील स्पष्ट केलं की इंग्रजी भाषेचा वापर कोणासाठी केला पाहिजे किंवा कोणी केला पाहिजे, तर ज्यांना इंग्रजीचे योग्य आणि पुरेसे ज्ञान आहे. म्हणजे ज्या लोकांना इंग्रजीचं योग्य आणि पुरेसे ज्ञान आहे आणि त्याचबरोबर ज्यांना युरोपियन ज्ञान या भाषेमधून समजू शकेल त्यांनीच या भाषेचा माध्यम म्हणून वापर केला पाहिजे. म्हणजे इंग्रजी भाषा ही शिक्षणाचं माध्यम असली पाहिजे हे स्पष्ट करत असताना त्यानं एक अट देखील टाकली होती की ज्या लोकांना इंग्रजीचं योग्य पुरेसं ज्ञान आहे आणि ज्यांना युरोपियन ज्ञान या इंग्रजी भाषेमधून चांगल्या प्रकारे समजू शकेल अशाच लोकांसाठी हे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असावं. म्हणजे माध्यमिक शाळा असेल किंवा उच्च शिक्षण किंवा उच्च कॉलेज शिक्षण असेल, या दोघांसाठी इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस त्याने केली. म्हणजे माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण जे आहे, कॉलेजचं शिक्षण जे आहे हे इंग्रजी भाषेमधूनच द्यावं. मात्र प्राथमिक शिक्षण जे आहे हे भारतीयांच्या देशी भाषामधून द्यावे अशा प्रकारची सुद्धा शिफारस, एक महत्त्वाची शिफारस त्यानं या ठिकाणी केली होती. म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण प्रादेशिक भाषांमधून दिलं गेलं पाहिजे, त्या मातृभाषेमधून दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची शिफारससुद्धा त्यांनी केली होती. म्हणजेच काय की वूडच्या खलित्यामध्ये शिक्षणाचं माध्यम स्पष्ट करत असताना जरी शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी भाषा असावं असं जरी सांगितलेलं असलं तरी प्राथमिक शिक्षण मात्र प्रादेशिक भाषेमधून देण्याची शिफारस त्याने केली होती किंवा भारतीय देशी भाषांमधून देण्याची शिफारस केली होती. म्हणजेच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेमधून आणि माध्यमिक किंवा उच्च कॉलेजचं शिक्षण जे आहे हे इंग्रजी भाषेमधून अशा पद्धतीनं दोन शिक्षणाची माध्यमं वूडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये सुचवलेली आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पुढील शिफारस आहे
ती म्हणजे लोकशिक्षण विभागाची स्थापना करण्यात यावी. म्हणजे भारतीय शिक्षणाचा प्रसार करत असताना प्रत्येक प्रांतामध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन केला जावा अशा प्रकारची एक शिफारस वुडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये करण्यात आली होती. म्हणजे सर्व प्रांतांमध्ये लोकशिक्षण विभागाची स्थापना करावी. सर्व प्रांतांमध्ये म्हणजे त्या काळामध्ये जे काही प्रांत होते ते प्रांत म्हणजे पंजाब असेल, बंगाल असेल, मद्रास असेल, मुंबई असेल किंवा उत्तर पश्चिम प्रदेश असेल, यासारखे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत होते त्या सर्व प्रांतांमध्ये लोकशिक्षण विभागाची स्थापना करण्यात यावी. आणि हा जो लोकशिक्षण विभाग आहे या लोकशिक्षण विभागाला एक संचालक नेमण्यात यावा. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये जो काही लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात येईल त्या विभागाचा प्रमुख कोण असला पाहिजे, तर तिथं संचालक असला पाहिजे आणि त्या संपूर्ण प्रांताच्या शिक्षणाची जबाबदारी ही त्या लोकशिक्षण विभागाच्या संचालकावर देण्यात यावी अशा प्रकारची शिफारस केली. म्हणजे वेगवेगळे जे प्रांत होते त्या प्रांतांमध्ये प्रत्येक प्रांतांमध्ये एक लोकशिक्षण विभाग स्थापन केला जावा. त्या लोकशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून एक संचालक नेमला जावा आणि मग त्या संपूर्ण प्रांताच्या शिक्षणाची जबाबदारी ही त्या लोकशिक्षण विभागाच्या संचालकावर सोपवावी अशा प्रकारची प्रमुख शिफारस वुडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये करण्यात आली होती. मग एकटा संचालकच त्याला जबाबदार नाही, तर संचालकाला मदत करण्यासाठी देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी असावेत असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र हा संचालक जो आहे तो संचालकच या विभागाला जबाबदार राहील आणि ह्या संचालकाला मदत करण्यासाठी या शिक्षण संचालकाच्या मदतीला एक उपशिक्षण संचालक असेल, निरीक्षक असेल किंवा शाळांचे उपनिरीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात अशा प्रकारची शिफारस त्या काळामध्ये वुडच्या खलित्यामध्ये केली होती. म्हणजे लोकशिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक प्रांतातल्या शिक्षणाचा विकास व्हावा किंवा तिथल्या शिक्षणाचा प्रसार केला जावा आणि त्याची जबाबदारी ही संचालकावर राहील आणि त्या संचालकांच्या मदतीला उपशिक्षण संचालक, निरीक्षक आणि शाळांचे उपनिरीक्षक हे सर्वजण त्याला मदत करतील आणि ह्या सर्वांच्या मदतीनं तिथल्या प्रांतातल्या शिक्षणाची जबाबदारी किंवा विकास केला जावा अशा प्रकारची शिफारस वुडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे विद्यापीठांची स्थापना. म्हणजे भारतातील शैक्षणिक जबाबदारीचा स्वीकार केल्यापासून वुडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या शिफारशी किंवा जे काही 100 कलमं त्या काळामध्ये सुचवली होती, शिफारशी सुचवल्या होत्या, त्यातली सर्वात महत्त्वाची ही शिफारस आहे किंवा सर्वात अधिक महत्त्वाची ही शिफारस आहे ती म्हणजे भारतामध्ये विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी ही अतिशय महत्त्वाची शिफारस जी आहे ही महत्त्वाची शिफारस वुडच्या खलित्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येईल. जसं आपण बघितलं की प्रत्येक प्रांतामध्ये लोकशिक्षण विभागाची स्थापना करून त्या विभागातल्या किंवा त्या प्रांतामधल्या शिक्षणाचा विकास करण्याची जबाबदारी संचालकावर सोपवली. त्याचबरोबर मग हे जे काही वेगवेगळे प्रांत होते, मग कलकत्ता असेल, मुंबई असेल, मद्रास असेल किंवा बंगाल असेल किंवा गरज पडल्यास इतर ठिकाणी विद्यापीठे स्थापन करण्यात आली किंवा स्थापन करण्यात यावी अशा प्रकारची शिफारस जी आहे ही शिफारस त्या काळामध्ये केली. म्हणजे कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये जे काही वेगवेगळे प्रांत असतील किंवा ज्या ठिकाणी गरज वाटेल अशा ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी अशा प्रकारची एक शिफारस वुडच्या खलित्यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची शिफारस वुडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये केली की भारतामध्ये विद्यापीठांचा विकास व्हावा किंवा विद्यापीठ शिक्षणाचा विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून विद्यापीठांची स्थापना करण्यात यावी ही एक प्रमुख शिफारस वुडच्या खलित्यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे शिक्षण संस्थांची क्रमबद्ध उभारणी. म्हणजे वुडच्या खलित्यामध्ये ही देखील एक अतिशय महत्त्वाची शिफारस आहे की ज्या शिफारशीनं भारतामधील शिक्षणाचा विकास कोणत्या दिशेनं केला जावा, कोणत्या स्तरानं भारतामधील शिक्षणाचा विकास केला जावा हे त्यांनी निश्चित त्याचा क्रम जो आहे हा निश्चित क्रम ठरवून दिला की जो 1854 साली त्यांनी सांगितलेला शिक्षणाचा क्रम आज 2021 साली सुद्धा तशाच प्रकारे असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे बघा 1854 साल आणि 2021 साल म्हणजे जवळपास 150, 200, 250 वर्षांचा कालावधी आहे.
की या 200 वर्षांमध्ये काय झालेलं आहे किंवा 250 वर्षांमध्ये काय झालेलं आहे. तर शिक्षण संस्थांची जी क्रमबद्ध उभारणी त्या काळामध्ये वूडनं सांगितली होती, त्या संस्थांची क्रमबद्ध उभारणी किंवा शिक्षणाचा विकास कोणत्या स्तरानं झाला पाहिजे, कशा पद्धतीने झाला पाहिजे, हे जे त्यांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं त्याच क्रमानं आज देखील भारतामध्ये शिक्षणाचा विकास केला जात असलेला दिसेल, की ज्याच्यामध्ये त्यांनी काही स्तर सुचवले. तर ते स्तर कुठले आहेत बघा, की पहिला स्तर त्यांनी सांगितला प्राथमिक शाळा. म्हणजे शिक्षणातला पहिला स्तर कोणता असला पाहिजे, तर प्राथमिक शिक्षण किंवा प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात यावं, हा पहिला शैक्षणिक स्तर आहे. दुसरा आहे माध्यमिक शाळा. म्हणजे माध्यमिक शिक्षण किंवा माध्यमिक शाळांच्या माध्यमातून भारतामधील शिक्षणाचा विकास व्हावा. पण पहिल्यांदा पाया कुठं आहे, तर प्राथमिक शिक्षण, त्यानंतर माध्यमिक शिक्षण, त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण, त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर विद्यापीठीय शिक्षण. म्हणजे अशा पद्धतीनं क्रमानं किंवा टप्प्याटप्प्यानं हा शैक्षणिक विकास जो आहे, हा शैक्षणिक विकास झाला पाहिजे. म्हणजे खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत शिक्षणाचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची एक महत्त्वाची शिफारस वूडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये केली होती, की जी शिफारस आज देखील जशीच्या तशीच असलेली आपल्याला दिसून येईल. की आज देखील आपण बघतो की भारतामध्ये प्राथमिक शिक्षण आहे किंवा त्याच्या अगोदर पूर्व प्राथमिक शिक्षण आहे, मग प्राथमिक शिक्षण आहे, मग माध्यमिक शिक्षण आहे, मग उच्च माध्यमिक शिक्षण आहे, मग महाविद्यालयीन शिक्षण आहे आणि त्यानंतर विद्यापीठीय शिक्षण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भारतातील शिक्षणाचा विकास किंवा प्रसार करत असताना त्या शिक्षण संस्थांची एक क्रमबद्धरित्या उभारणी करण्याचं काम किंवा त्याचे टप्पेस्तर ठरवून देण्याचं काम त्या काळामध्ये वूडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये करण्यात आलं होतं, की ज्याचा फायदा आज कित्येक वर्षांनी देखील जसाच्या तसाच क्रम असलेला आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वूडच्या शैक्षणिक खलित्यामध्ये ज्या काही शिफारशी सुचवल्या होत्या त्यातल्या महत्त्वपूर्ण अशा शिफारशी ज्या आहेत त्यातल्या अर्ध्या शिफारशी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 7 ते 8 शिफारशी आपण या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. राहिलेल्या 8 शिफारशी आपण अजून एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.